गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील अंतर्गत सर्रा गांव में सामाजिक बहिष्कार और कथित पुलिस दबाव का मामला सामने आया है। गांव के निवासी देवानंद भीमराव गोस्वामी का आरोप है कि गांव के कुछ लोगों द्वारा उनका बहिष्कार किया जा रहा है। इतना ही नहीं, उनके अनुसार गांव के सरपंच द्वारा भी उनके साथ बहिष्कार जैसी व्यवस्था की जा रही है। वहीं पुलिस प्रशासन भी दबाव बनाने का आरोप लगाया गया है। जानकारी के मुताबिक सर्रा निवासी देवानंद भीमराव गोस्वामी ने आरोप लगाया कि गाँव के भीमराव उनके और उनके परिवार के साथ सामाजिक रूप से अलग अलग करने का प्रयास किया जा रहा है। उनका कहना है कि गांव के कुछ लोगों ने उनके साथ संबंध रखते और सहयोग करने के भी लोगों को रोका गया है। देवानंद गोस्वामी का यह भी आरोप ग्राम पंचायत स्तर पर भी उन्हें उचित सहयोग नहीं मिल रहा है और सरपंच द्वारा उनके प्रति बहिष्कार जैसा रवैया अपनाया जा रहा है। मामले को लेकर गोस्वामी ने पुलिस प्रशासन की कार्यप्रणाली पर भी सवाल उठाए हैं। उनका आरोप है कि शिकायत और विवाद के बीच उन पर दबाव बनाया जा रहा है। देवानंद भीमराव और गोस्वामी द्वारा वीडियो में लगाए गए आरोपों और अपनी समस्या के संबंध में कई बातें कही हैं या शामिल किया गया है। यह सवाल यह है कि आखिर देवानंद गोस्वामी के साथ कथित रूप से ऐसा व्यवहार क्यों किया जा रहा है? क्या वास्तव में गांव में उनका सामाजिक बहिष्कार किया जा रहा है? और यदि आरोप सही है तो प्रशासन इस मामले में क्या कार्रवाई करेगा? फिलहाल पूरे मामले में निष्पक्ष जांच और संबंधित बच्चों की बात सामने आना जरूरी है। वहीं देवानंद गोस्वामी ने प्रशासन से मामले की जांच कर अन्य न्याय और सुरक्षा प्रदान करने की मांग की है। सर्रा गांव के इस कथित बहिष्कार और पुलिस दबाव के मामले में अब प्रशासन की भूमिका महत्वपूर्ण होगी। जांच के बाद पूरे मामले की वास्तविक सामने आ सकती है। बाईच होती घरी, मी कोंबड्या घ्यायसाठी गेलो होतो। आता हे बाई आली तर त्या पोराले झेरॉक्स काढून दिलं आणि तो झेरॉक्स काढून 500 या 400 अंतरावर तो निघून गेला आपल्या गावाकडे। गावचे लोक त्या मंदिराजवळ आडवे झाले, त्याच्या गाडीची चाबी काढला। गाडीची चाबी काढून त्याला विचारला कुठे गेलतास, त्यानं सांगितलं की मी झेरॉक्स करायला गेलतो। पण त्या काही गावचे लोक ऐकले नाही, तू दारू पिवायला गेला होतास, थांब आत्ता आम्ही पोलिसाची गाडी बोलवतो। त्यानं पोलिसाची गाडी बोलवला। पोलिसाची गाडी बोलवून दरोगा आला। दरोगा येऊन त्या पोराले म्हणते तू काऊन दारू पिलास का नाही म्हणते, तू म्हणते कोणी दिला म्हणते, ह्या बाईने दिलं का नाही म्हणते तुला म्हणते। मग एवढा बोलून दरोग्यानं आपली गाडी स्टार्ट करत निघून गेला। मग आम्हाला दुसऱ्या दिवशी त्यानं त्याच दिवशी सांगितलं की म्हणते तुम्ही उद्याला या। आम्ही तिथं गेला। तिथं गेले असता त्यानं म्हणलं की म्हणे तुम्ही काऊन म्हणे लोकांची ऐका काऊन नाही म्हणे। साहेब म्हणलं आमच्याकडून काहीच नाही आहे, आम्ही फक्त निलाव, आम्ही कोणाला बोलत नाही, कोणाशी झगडा करत नाही। आले तर ठीक, नाही तर ठीक। गावचे जरी नाही तर चालेल, पण सर म्हणलं तुम्ही बाहेरच्या लोकांना बंधन का म्हणून करतात? ते येतील तर माझ्या दुकानात खातील, नाही तर माझं दुकान चालेल कसं? मी पोराबाराचं जीवन पालीन कसं? तू कोण सर का तरी मी एवढा बोललो। त्याच्या मग पोलीस स्टेशनला गेला। तिथं जाऊन त्याला मला धमक्या दिला, माझ्या पत्नीला सुद्धा धमक्या दिला की म्हणे जर तुम्ही म्हणे नाही सुधरत असाल म्हणे तर मी म्हणे असा मी कलमा लावीन म्हणे तुमच्यावरती, तर तुम्ही जन्म जिंदगीचे तडीपार राहाल। माझ्या पत्नीला म्हणते की तू बाई म्हणते सांभाळ म्हणते, नाही तर तुले बी म्हणते अशी तडीपार करीन तुले म्हणते ना म्हणते तुझ्या बायकोले। कोण पोलीस अधिकारी आहेत? तो आपला अमित वानखे। अच्छा, कोणत्या पोलीस स्टेशनला? तो तिरोळा पोलीस स्टेशन। केव्हा म्हणलं तुम्हाला असं? केव्हा म्हणलं असं? त्यानं बोलवलं ना आम्हाला सर्यावरून काही येते असं। केव्हा तारीख काय होती? तारीख लक्षात नाही। अंदाज किती दिवस झाले? आज 10 तारीख आहे, 8वां महिना ऑगस्ट 2026। 7व्या महिन्याची 11 तारीख, 7व्या महिन्याची शेवटचं। हा, शेवट तारखेची आहे बेटा गोष्ट। आणखी गावातले सरपंच मेंबर किंवा गावातली कमिटी या विषयावर काय म्हणते? गावातले तर काहीच नाही, तो आला चारधाम, वानखेड बी आला, बीड जमादारही आला, गावचे सरपंच आले, तंटामुक्ती अध्यक्ष आला, मेंबर आला, पोलीस पाटीलही आले। त्याला म्हणून पाहून टाका, तुम्ही झडती घ्या, माझ्या घरी जर दारू असेल तेव्हा मला म्हणाल तुम्ही, पण माझ्या घरी काही दारू भेटलीच नाही। अच्छा, तुम्ही दारूचा व्यवसाय केव्हापासून करत होत्या? मी म्हणजे समजा तरी कमीत कमी 25 वर्ष झाले बेटा करत होतो। केव्हा बंद केला? मग हा पुढच्या 2025च्या 9व्या महिन्यापासून। अच्छा, नोव्हेंबर म्हणजे जुलै महिन्यात तुम्ही बंद केला? जून मध्ये? हो, त्यानंच सांगितलं तिरपुळे साहेबांना की म्हणे दारूचा धंदा बंद कर गोष्टी, म्हणे मी पैसे देतो, तू आपला चाय पाणी पैसे देतो म्हणलं तुम्हाला? कोण पैसे देतो म्हणलं? तिरपुळे साहेबांनी पैसे देतो म्हणलं की तू दुकान लाव आणि आपला व्यवसाय कसाही चालव। अच्छा, म्हणजे तुम्ही दारूचा व्यवसाय बंद करा, तुमच्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना मदत म्हणून काही पैसे? हा, पैसे दिला। दुसरे दुकान टाकले? हा, दुसरे दुकान टाकला। आणि तिरपुळे हा कोण? हा जमादार आहे, बीड जमादार।
पोलिसात दिलं. हो, कुठं आहे तो? तो आता वडेगाववरून इथं गेले मुंडे कुठले. आता सध्या तुमच्या गावामध्ये दारूबंदी आहे का? हो, दारूबंदी आहे सर. बाहेरचे गावातले संपूर्ण दारूबंदी आहे. नाही, संपूर्ण नाही. जर गावातले जर बाहेर दारू पियाले गेले आणि त्याने दारू घेऊन आला ते चालते, फक्त विकणे बंद करा. गावात सुरू आहे. हा, त्याच्या चालू आहे. त्याच्या चालू आहे. तुमच्यासोबत अजून किती लोक गावात दारू विकत होते? आम्ही 5 लोक होतो सर त्याच्यात. अच्छा, 5 लोक होते. हो, सगळ्यावर बहिष्कार टाकला का फक्त पर्टिक्युलर तुमच्यावर? नाही. म्हणजे आमच्या- एक धीवर समाजाची होती, त्या बाईवर बहिष्कार टाकला होता आणि आमच्या दोघं भावावर. अच्छा, हा, दारूबंदीच्या. दारूबंदीचा. बाकीचे जे विकत होते त्याच्यावर काही नाही. काय नाव आहे तुमच्या? माझं नाव आहे देवानंद भीमराव गुसाई. कुठं राहतात? सर्याला राहतो मी. कोणाकडे आहे सर? हा रोडावरतीच आहे. रोडावर कोण? हा, साकोली तिरोडा ते साकोली रोडवर. अच्छा. आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पर्टिक्युलर? कोणासोबत तुम्हाला काय त्रास आहे हा व्यवस्थित सांग. त्रास तर सर आम्हाला एवढाच आहे, गावच्या लोकांपासून तर खूप त्रास आहे. त्याची भाषा म्हणजे तेच आहे, महाराज येण्याची. वरून तुच्छ नजरेने पाहणे, आमच्या दुकानाच्या जवळून न जाताना असे तिकडून जाणे. अच्छा. एक गोष्ट झाली. मग बाहेरचे लोक जर जसे तुम्ही माझ्या दुकानात जर आल्या तर ते तुम्हाला तिकडे जाऊन लटकवतील. लटकवून ते सांगतील का त्याच्या दुकानात का म्हणून गेला होतास तू, आमचा दुकान नाही का, याची नाही भेटत का. अच्छा. तुम्ही कोणत्या समाजाचे? मी महार समाजाचा. आणि तुमच्यावर बहिष्कार टाकणारे कोणत्या समाजाचे? महार समाजाचे की सर्व इतर समाजाचे? इतर समाजाचे. पोवार आहेत, काही गुवारी आहेत, त्याच्यासोबत महारही आहेत. त्याच्यावरही बंदी घालला का तुम्ही त्याच्या इथं जावाचा नाही, त्याच्यासोबत बोलावाचा नाही, नाही तर आम्ही तुमच्या राजकारणात येणार नाही. आणि जर तुम्ही आमच्यासोबत जर बोलल्या सर, रोडावरती जर बोलल्या तर तुम्हाला ते ग्रामपंचायतले बोलवतील ना, ग्रामपंचायतले बोलावून तुमची मीटिंग घेतील. तर तू काहून त्याच्यासोबत बोललास, म्हणजे एवढाही म्हणजे नको पाहिजे. अच्छा. आम्ही असा कोणता गुन्हा केला? तुमच्या दुकानात आता तुम्ही का विकता? आजच मी सकाळीच चिकन बनवून दिलो आणि पोळ्या भात बनवून दिलो. अच्छा. हो. शाळेच्या पोरासाठी चॉकलेट बिस्किट वगैरे काय ठेवतात? नाही नाही दादा, कायले कोणी येतच नाही. आपण कायले जर कोणाच्या पोराला जर खुदानकास आपण देऊन दिला ना, कमी जास्त झाला तर तो आपल्यावर येईल ना. बरोबर. बरोबर आहे नाही, की थोड्या वेळाच्या पूर्वी बोलत होते चॉकलेट काय तर देतो कोणा पोरा. नाही? नाही, ते मिसरी नाही का, अच्छा. हा. ते थोडसे पोरं दोन्ही भाऊ मेंटल आहेत. हम्म. दादा दादा करायचे तर कायले आपण देऊन देतो 2 दाणे. खा बेटा. जेवणाची व्यवस्था आहे तुमच्याकडे? हो, जेवणाची, जेवण बनवतात. नाश्त्याची. अच्छा. हा. तर तुम्ही जे जेवण बनवता तर तिथे बाहेरची लोक येतात ना, खात असतील ना? म्हणजे बाहेरचे फक्त पहा, तेही हप्त्यातून बेटा 2च दिवस. कारण का त्याला माहित आहे का ह्या गावात जर आपण गेला तर हे गाड्या रोखतात, गाड्याच्या चाब्या काढतात आणि फालतूचे बोलवतात. मग ते बाहेरून येतात तर पिऊन राहतात ते लोक. मग पोलीसवाला येते, तू तेच दारू पेलास का, मग अजूनही आमच्यावर केस. येऊ नाही ठेवते ती. तुम्ही जा भाऊ जेवण करून फक्त बाहेर जा आणि बाहेर ठेवून तुम्ही जा. बाहेरून पिऊन या बाबा म्हणलो, आपण विनंती करतो. आमच्याकडे दारू नाही. तर तुमच्या हॉटेलमध्ये बसाची व्यवस्था आहे की पार्सल म्हणून बनवून? नाही, बसाची व्यवस्था आहे जी. 2 टेबल लावलो, 4 खुर्च्या आहेत. आपण बनवून देवाचा आणि त्याला प्रेमाने जेवायला द्यायचा आपण. तुमच्या दुकानात तुम्ही दोघंच राहता का आणखी कोणी माल ठेवले आहे तुम्ही? नाही नाही, आम्ही पती पत्नी. पती पत्नी? हो, दोघं. मग मुलं बाळ जे आहेत आपले लहान लहान तर ते शाळेत जातात. ते गावात शिकतात का मुलं? नाही, वडेगाव. वडेगावला? हा, वडेगाव. गावात नाही? गावात नाही. कारण आता मोठे झाले ना, कोणी 8वीत गेला, कोणी 9वीत गेला. आपल्या इथं 5वी पर्यंत आहे शाळा. 9व्या वर्गात एक मुलगी आहे. तुमच्यावर गावातले लोक जातीवर बहिष्कार करत आहेत की तुमच्या व्यवसायावर बहिष्कार करत आहेत? आता ते आमच्या व्यवसायावर बहिष्कार करत आहेत ना, जातीवरही बहिष्कार करत आहेत. असंही म्हणण्यात काही पाप नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत साहेब. याची मीटिंग सरपंचकडे याची तक्रार सरपंचकडे दिला का आपण याच्या पहिले? नाही, आम्ही तक्रार दिलाच नाही. तोच आपल्या विरोधात आहे, आपण कशाला तक्रार देवाचा. ते आमदाराला फोन करतात आणि दरोग्याला फोन करतात, त्याच्या गाड्या बोलावतात. मग आमच्यावर जबरांचे केस बनवतात. मग आम्ही तुमच्यावर अशा कलमा लावून तशा कलमा लावून मग आम्ही तुम्हाला तडीपार करू, तुझ्या बायकोले पण तडीपार करी, असा वानखेड साहेब स्वतः म्हणत होता. साहेब ते साहेब आले होते का तुमच्या हाटलामध्ये? हो, आले होते ना. पण त्यानं दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवला तर स्वतः आम्ही तिरोड्याला गेलो त्याच्या ऑफिसमध्ये. पण हा असा बोलायला नको पाहिजे होता वानखेडे साहेबांना. काय बोलले त्यांनी? की मी तुझ्यावर कलमा लावीन, तुला तडीपार करीन, तुझ्यावर
तसा काही सांगितलं नाही कशाबद्दल. मी फक्त ऐकतच होतो, कारण मला एक तर हार्टची शिकायत आहे, शुगरची, बीपीची शिकायत आहे, त्याच्यासाठी मी काहीच नाही बोललो सर. आम्ही दोघंही पती पत्नी असे उभे राहूनच होतो त्याच्याकडे. दादा बाबा म्हणत होतो, हे दादा बाबा काही म्हणायची काही आवश्यकता नाही म्हणे. आणखी का बोलले ते सगळं सांग. हो, हे म्हणे अशी भाषा वापरायचा नाही म्हणे. मी तुम्हाला सांगतो म्हणते का हे जे तुमचे जे काम आहेत हे सर्व बंद करा. तर साहेब म्हणलो दुकानही बंद करू का? दुकानही बंद करतो नाही म्हणे. मी टेबल खुर्च्याही घेऊन जाईन, तुझी फ्रीजही घेऊन जाईन म्हणे. काही मागणी केली का तुमच्या? हो, पैशाची मागणी केला 20,000 रुपयाची. मी पैसे नाही दिलो. वानखेडे साहेबांना 20,000ची मागणी केला त्याने, मी पैसे नाही दिलो. त्याने माझ्यावर खोटा रिपोर्ट टाकून SP साहेबाला पाठवलं. ते वानखडे साहेब कोण? याचे इन्स्पेक्टर आहेत. अच्छा, इन्स्पेक्टर साहेबांनी 20,000 तुमच्याशी मागणी केली. मागणी केली, तुम्ही दिले का नाही दिले? नाही दिलो साहेब. माझ्याकडे खावालेच नाही, तुम्ही त्यांना कुठून देईन पैसे? म्हणजे तुम्ही त्यांना पैसे नाही दिले म्हणून तुमच्यावर दबाव टाकला? हा, दावा टाकला त्यांनी. दावा नाही, दबाव टाकला. दबाव टाकला. दबाव टाकून त्यानं SP साहेबाकडे केस पाठवला. आम्ही दोघंही पती पत्नी गेलो होतो तिथं SP साहेबाकडे. मी एवढाही अन्याय करायचा का? याच्याकडे पब्लिकले सहायता करणे आहे, लोकांवर दबाव टाकणे नाही. हा असा वानखेडे साहेबाचा काम नव्हे. असा गावच्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे होता. त्यांना आमच्याशी खोटा बोलला की मी गावात येतो, मिटिंगा घेतो, तुमचा गाव शांत करून देतो, पण आला नाही. बयानही अजून त्यानं खोटाच घेतला आहे. तुम्ही तुमचा बयान घेऊन सणारी आम्ही त्याचा आणि तुमचा बयान घेऊन समजुता केला म्हणून सणारी पान ते तुमच्याकडे दिल्यात सर्व कागदपत्र. तुमच्या समजुता झालाच नाही? नाही झाला अच्छा, दादा, हे काहीच नाही. तुमच्या गावाचे जे तुम्ही नाव लिहून या पत्रात स्पष्टीकरण केलं, प्रवीण हेमराज राऊत, हो, कोण आहेत हे लोक? हा प्रवीण हेमराज राऊत म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आहे. अच्छा, काय प्रॉब्लेम आहे याच्यापासून? याच्यापासून हा गावात विद्रोह करून राहिला सर. याचा स्वतःचाच घर पाहाल जंगल दुर्पीत आहे ना. आता त्यानं जंगल दुर्पीमध्ये त्यानं घर बनवलं, पण फॉरेस्टर वाले जाऊन नाही पाहिलं. अजून तिथं गेले नाही फॉरेस्टर वाले. तेवढा मोठा मकान बांधलं. आज कमीत कमी तो 2 परिवाराला एक मकान आहे. एवढा मोठा मकान बांधलं त्या माणसानं. हा ग्रामपंचायतच्या सदस्याला हा काम जमते का? आणि हे पुरणलाल पारधी हा तंटामुक्ती अध्यक्ष आहे. काही गावाला भडकाचं काम आहे. गावच्या लोकांना भडकवणे, चलो रे वहा धिंगाणा लेके जाएंगे. रातच्या 12 वाजे 11 वाजे धिंगाणा आणत होते. 3-4 आणला ह्या लोकांनी माझ्या घरावर. हा किती वर्षात? हा झाला असेल 58-57चा. आणि हे त्याला काढलाच नाही. आता कमीत कमी त्याच्याकडे झाले 5-6 नाही जास्त झाले 10 वर्ष झाले त्याच्या. तो आतापर्यंत आहे. जयदेव गौतम कोण आहे? जयदेव गौतम तर हा खूप आहे की आपल्या इथला रईस आहे तो व्यक्ती. अच्छा, हो, का प्रॉब्लेम आहे? तुम्ही त्याच्या नाव लिहिले असं? त्याच्यात प्रॉब्लेम तोच आहे की हाही सपोर्ट आहे ना. अच्छा, म्हणजे हे हा. जेवढे नाव तुम्ही हे जेवढे जे नावं आहेत हे सपोर्टिंग वाले आहेत. हा, हे सपोर्टिंग वालेच आहेत. हे त्यांना गाववाल्याला भडकवणे, त्याची मिटिंग भरवून मग त्याच्यावर दबाव टाकणे. दबाव टाकून मग त्याला सांगायचा की भाई त्याच्या दुकानात काहून गेलास तू, काहून बोललास, कारण काय? हा वासुदेव गौतम मी तसा त्यांचा त्याच्या तो मंदिराजवळच त्याची दुकान आहे. त्या पोरा बारायला सांगते का जा तुम्ही गाड्याच्या ताब्या काढा. तो पायरे त्याच्या दुकानात निघाला, दारू पिऊन तर नाही आला. म्हणजे हे भाषा त्याच्याकडे खूप आहे. बाबूलाल पटले. नरेश कोण आहे? हा नरेश गौतम DJ वाला. अच्छा, स्वतः तर रात दिवस दारू पिते आणि तो आम्हाला ज्ञान वाटते. नरेश गौतम. हेमंत कुमार ढो डॉक्टर आहे. याच्यानं प्रॉब्लेम तोच आहे. हेच पोरा बाळाला सांगणे, दारे चाब्या काढा, त्याला रोका, मग त्याला मारा पिटाच्या धमक्या द्या. हो जी, आम्हाला कोणाचाच त्रास नसेल. तुम्ही आज 10 गावात जाऊन विचारून पहा की ह्या माणसापासून त्याला आम्ही कधी त्रास दिले का? मी लोकांची सेवा केलो दादा. मी हिंदू आणि महार हा उद्देशातून सेवा नाही केलो. मी गावात जाऊन मंदिरात कुत्रे हागत होते. मी 3 वर्षापर्यंत सेवा केलो मंदिराची. आणि आज ह्या लोकांना माझ्यावर बहिष्कार केला. अच्छा, तुम्ही आता समाजात दारू व्यवसाय बंद करून समाज सुधारणे, स्वतःची दुरुस्ती करून समाजाच्या स्वहितासाठी जागृती
तयारी केल्या, हो अशा परिस्थितीत समाजाकडून तुम्हाला त्रास होऊन राहिला तर तुम्ही पुन्हा चांगल्या रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करता, मला होऊ देत नाहीये. तुम्हाला असंच म्हणायचं आहे का? नाही, आमचं म्हणणं तेच आहे की आम्ही आता जे आहोत, आम्ही समोरच्या याच्यात आम्ही दारू विकणार नाही. आम्ही आपला व्यवसाय जसा बी आहे, आमच्या जेवणाचा आहे, नाश्त्याचा आहे, आमचा हा चालू द्या. तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांना मारावाची धमकी नको द्या. ते येतील खातील तर माझी दुकान चालेल, नाही तर माझी दुकान कुठून चालेल? मी पोरं भरायला कोणा पद्धतीने. आता तुमच्या भरण पोषणाचा प्रॉब्लेम, हो सध्या तुम्हाला भरण पोषणासाठी तुमच्या व्यवसायातून इन्कम पाहिजे. त्या इन्कम साठी तुम्हाला ग्रामस्थ, गावकरी आणि अधिकारी लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. खूप खूप त्रास आहे दादा, खूप. गावातून सामान पण मी याची तक्रार कोटी केल्या. नाही, किराणा दुकानातून तो विजय गौतम, माझी पत्नी गेली होती दोनदा. तो म्हणत होता की म्हणे तुम्हाला असा सामान नाही देत, म्हणे तुम्हाला लुकवून नेवा लागलं म्हणे सामान. हो, मग सांग, तू सांग. माझं नाव संध्या देवानंद गोसाई आहे. मी गेलो होतो किराणा दुकानात विजय गौतमच्या इथं. तो भाऊ म्हणजे साखर दे. नाही, मी तुम्हाला काही देत नाही साखर. गावचे लोक देईन तर माझ्यावर दबाव टाकतील, तुम्ही का नाही लुकवून द्या. आम्ही पैसे आम्ही देऊ ना, तुम्ही आम्ही लुकवून कसे नेऊ? तर 1-2 वेळेस गेलो. काही साखर लागले, काही सामान लागला, काही सामान काही दिला नाही, काहीच नाही त्याला. मग अजून गावचे मग चिकनवाले मुलगी गेली चिकन आणावले. लहान मुलगी जाते चिकन आणावले. त्या चिकनवाल्याला म्हणलं का गावचे लोक माझ्याकडे आले होते, मी तुम्हाला चिकन देऊ नाही शकत. मग गावचे लोक माझ्यावर दबाव टाकून राहिले असे सांगत. तुम्ही आता हे जे प्रोसिजर केल्या कुठे दिल्या, तुम्ही कंप्लेंट कुठे दिल्या? आम्ही मंत्रालयापर्यंत गेला, SP साहेबाला पण दिला, कलेक्टर साहेबाला पण दिला, आम्ही इथं वानखेडे साहेबापर्यंत बी दिला. पण यायनं काही त्या रिपोर्टावरती केअर केला नाही. नाही, त्याच्याकडून काहीच रिप्लाय नाही आला दादा. आम्हाला का करा, कसा पोट भरावा? आम्हाला तोच आता विचार आला. बाई माझी रोजगार हमीच्या कामावर जातो म्हणे. रोजगार सेवकले स्वतः मी 2दा फोन केलो म्हणे, तुमचे नाव नाही आले म्हणे. माझ्या पत्नीने त्याला रोखून विचारलं, थांबाने ते म्हणते काही दिवसाच्या नंतर नाव येतील. दादा लोक चालू, पण आमचे काही नाव आले नाही. वरून मग हे नैराच्या कामावर जात होती. नैराच्या कामावरून ह्या सरपंचानं त्याला ठेकेदाराला फोन करून सांगितलं की त्याला कामावर घेवाचा नाही. त्या बाईले बंद करण्यात आला. मग आम्ही कशा प्रकारे जीवन जगावा, कुठे जावा, का खावा, कोणते काम करावा? रोजगार सेवक, रोजगार सेवक. त्याच्या नाव आहे ईश्वर बोपटे. ईश्वर बोपटे. मला आता राशन भेटते का तुमच्या गावात? हो, राशन भेटते. नाही, राशनावाल्यापासून आम्हाला काही तकलीफ नाही. नाही, तो बरा आहे का? तो माझी पत्नी त्याच्या ती जो घराचा वास्तूक होता तिथं मिनत पाठवलं होतं, पत्रिका होती म्हणून. त्याच्या घरी जेवण करून आली. जेवण केल्याच्या नंतर त्याची राशन कोट्यावाल्याची म्हणजे घाशीराम पटलेची मीटिंग भरवला होता की तू काहून बोलवलास, कशासाठी बोलवलास. मग नंतर भाल्याच्या येथे गेले, नाव्याच्या येथे. त्याला विचारला तू तर सांगायला नाही गेलास. त्याच्यावरही प्रेशर टाकला. मग एक मयत झाली. भाऊ कुणी जन्माला यायला एकदाच येते. त्याच्या येते बिचारायचे ती माझी पत्नी स्वतः पाठवलं का जा पावाले जा. तेथून पावाले आली. त्याही माणसावर त्यानं म्हणजे प्रेशर टाकला का तुम्ही त्याला काहून बोलवल्या. ठीक आहे ना बाबा म्हणलो, काही हरकत नाही, तुम्हाला जसा करायचं आहे तसं करा. म्हणजे तुम्हाला समस्या ही आहे की तुमच्या गावचे जे अधिकारी आहेत, हो गावकरी लोक आहेत, हो तुमच्यावर संतापले आहेत. हो, आता तुम्ही मग कधी तुम्हाला जर नाही मिळाला तर तुम्ही काय करणार? आम्ही आत्महत्या करणार आहोत. आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. मी डायरेक्ट सांगतो की आम्ही वानखेडेचा नाव मी डायरेक्ट सांगणार आहो की ह्या माणसाने मला खूप त्रास दिला आणि मी सोडणार नाही. मी ह्या माणसाला कलेक्टर साहेबाला हेच सांगणार आहोत. ठीक आहे. बाकी याचा मुळी तो आत्महत्या
अलग वाटलाय, कारण की कोणी व्यक्ती स्वतः नाही झाला पाहिजे, पण ज्या अधिकाऱ्याने तुमच्यावर अत्याचार एवढा केला नाही, गावकरीच्या लोकांनी अत्याचार केलाय, पण त्याच्यात तुमच्या कसं आहे, तुमच्या जो लोकांसाठी तुम्ही पैसे केली आहे त्याचा फल तुम्हाला मिळेल, तुमच्या मागे जेवढी जे कार्यकारी लागलेला तेही मिटून येतील, पण कसं आहे आज तुमच्या मागे पुरा गाव भिडला आहे, अधिकारी कोपले अधिकारी कोपले, गावचे लोक कोपले, काय सत्य गोष्ट आहे. म्हणजे याच्या मतलब पंचायत समितीची कमिटी आहे. मला एक सांगा, तुम्हाला आजपर्यंत हे तुमची कारवाई काहीच नाही झाली, काहीच नाही कधी ना. आमदार आलाय का तुमच्या गावात? कधी आमदार नाही आला, म्हणजे आपला जिल्हा परिषद सदस्य नाही आला, कारण तर यायचा प्रेशर म्हणजे अधिकाऱ्यावर आहे ना. तुम्ही आमदार साहेबांचं मुलाखत घेतली काय? नाही, आम्ही घेतलाच नाही दादा. काय खोटा बोलायचा, आम्ही नाही गेला तर नाही गेला, जिथं जिथं गेला तिथं आम्ही गेला. आमच्याशी जेवढा प्रयत्न जमत होता तेवढा आम्ही प्रयत्न केला. मग आता काही सुधारणा नाही. मी सांगतो तुम्हाला, मी आत्महत्या करणारच आहो. मी डायरेक्ट आपल्या खिशात चिठ्ठी लिहून देऊन देईन. याच्या जबाबदार कोण राहील? याचा जबाबदार आपला दरोगा आहे आणि कलेक्टर आहे, दोघंही राहतील. चला ठीक आहे, रडा वगैरे नको. तर लढा नको टाकायचं. दादा माझा कसा, माझ्याकडे शिक्षण पुरी समजल्या का मला तेवढा काही नाही. आता कमीत कमी माझ्या दुकानात ते येऊ द्या भाऊकीच्यावर, मी हा पदार्थ दुसरा काहीच नाही. ठीक आहे, आमची एक आता माझी एक इच्छा आहे, आम्ही जे आता पत्रकार परिषद घेतली आहे तुमच्यासोबत, हो. आम्ही ह्या 8 दिवसापुढे 4 दिवस तुमच्या दुकानावर आम्ही स्वतः येणार आहोत. बिलकुल बिलकुल सर, या. जी गोष्ट सांगल्या हो हो, आम्हाला आता सच्चाई पावायची आहे. बिलकुल बिलकुल सर, या तुम्ही. तुमच्या बिलकुल दुकानात आम्ही येऊ. हो. आम्ही आपल्याची सभा घेऊ, आम्ही येऊ. ठीक आहे, हो हो, तुम्हाला सहकार्य आमचं बिलकुल बिलकुल दादा. तुम्हाला सहकार्य करू. हो.